हालेलुया. याकोबाचे पत्र 5:14-15 याकोबाचे पत्र 5:14 तुमच्यापैकी कोणी दुःखात आहे त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओढून प्रार्थना करावी. वचन 15 विश्वासाची प्रार्थना दुःखदायकाला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असतील तर त्याला क्षमा होईल. हालेलुया. हालेलुया. वचन काय सांगते? तुम्हापैकी कोणी दुःखदायक आहे का त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओढून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखदायकात वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असले तर त्याला क्षमा होईल. वचन 16 तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबल असते. बायबल काय सांगते? तुम्हापैकी कोणी दुःखदायक आहे का, आजारी आहे का, रोगी आहे का, तर मंडळीच्या वडिलाला बोलवा, तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल. कारण नीतिमान व्यक्तीची प्रार्थना, नीतिमान व्यक्ती जो विश्वासाने प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना कार्य करण्यामध्ये फार प्रबल असते. नीतिमान व्यक्तीची प्रार्थना प्रभू ऐकतो आणि वचन सांगते की प्रभू त्याद्वारे तुम्हाला बरं करेल, तुम्हाला निरोगी करेल. दुसरी गोष्ट वचन सांगते की मात्र तुम्ही निरोगी व्हावे म्हणून तुम्ही आपली पापे एकमेकांजवळ कबूल करा. कारण विश्वासाची प्रार्थना किंवा नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबल असते. आता या ठिकाणी बायबल काय सांगते पहा. वचन सांगते पहिली गोष्ट, तुम्ही आजारी आहात का तर तुम्ही मंडळीच्या वडिलांना बोलवा. मंडळीचे वडील म्हणजे प्रभूचे जे सेवक आहेत त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या म्हणजे तुम्हाला आरोग्य मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्ही निरोगी आजारी आहात का तर तुम्ही आपली पापे कबूल करा एकमेकांजवळ. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबल असते. कबूल करा एकमेकांजवळ म्हणजे कोण? नीतिमान. नीतिमान म्हणजे देवाच्या सेवकापुढे तुम्ही आपली पापे कबूल करा म्हणजे हा नीतिमान मनुष्य तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि त्याची प्रार्थना तुमच्या जीवनात कार्य करण्यास फार प्रबल होईल. म्हणजे ही प्रार्थना तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणेल. आता वचन सांगते की मात्र आजारासाठी परमेश्वराचा सेवक आपल्यासाठी प्रार्थना करेल. दुसरी गोष्ट, आपल्याला आपली पापे कबूल करायचे म्हणजे आपले आजार बरे होतील, आपले रोग दूर होतील, आपली बंधने तुटली जातील. तर आता आपल्याला आरोग्य लाभावे किंवा आपल्या समस्या दूर व्हाव्या, आपली बंधने तुटावी मग आपल्या जीवनातलं जे पाप आहे ते आपल्याला काढून टाकायचं. मग देवाचा सेवक जो आपल्यासाठी प्रार्थना करत आहे तेव्हा आपल्याला आरोग्य लाभणार, आपली बंधने तुटणार, आपले आजार, आपले विकार, आपली रोग आपल्या शरीरातून दूर होणार. मग त्यासाठी प्रथम पाप काढा आपल्या जीवनातून. वचनसाठी निरोगी व्हावी म्हणून पापे कबूल करा. जोपर्यंत पाप आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आपल्याला आरोग्य लाभणार नाही, आपले आजार, आपले विकार बरे होऊ शकत नाही, आपली बंधने तुटू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपल्या जीवनातून आपल्याला प्रथम पाप दूर करायचे, पाप काढून टाकायचे, पापांची आपल्याला कबुली करायचे. ज्या पापांबद्दल आपण पश्चाताप करणार तेव्हा प्रभू आपल्याला क्षमा करायला सुरुवात करणार, तेव्हा प्रभू आपल्याला निरोगी करायला सुरुवात करणार. म्हणून पापाला आपल्या जीवनात जागा देऊ नका, तर पाप आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने प्रथम काढून टाका म्हणजे आपले आजार, आपले विकार पूर्ण रीतीने बरे होतील. कारण पापाद्वारे अनेक बंधने माणसाच्या जीवनात कार्य करत असतात. इर्मिया 2:19 तुझी दुष्टता तुला शासन करील, तुझी धर्म भ्रष्टता तुला शिक्षा करील. कारण तू आपला देव परमेश्वर याला सोडलेला आहे, तू त्याचा धाक बाळगला नाही. हे तुझ्यासाठी अरिष्टकारक आणि क्लेशदायक आहे. बघा प्रभू म्हणतो की मात्र तुमची पापे, तुमच्या चुका तुम्हाला दंड करणार, शिक्षा देणार. तुम्ही पाप केल्यामुळे तुमच्या जीवनात अरिष्टे, क्लेश, दुःख, आपत्ती मात्र येणार. म्हणून प्रथम आपल्या जीवनातून आपल्याला पाप
दूर करायचे, आपल्या जीवनात आपल्याला आत्मपरीक्षण करायचे. माझ्या जीवनात असं काही वाईट आहे का जे देवाला पसंत नाही, जे देवाला आवडत नाही? अशी कोणती तरी चूक, कोणते तरी असे पाप जे माझ्या जीवनात आहे का? जोपर्यंत मी पाप काढत नाही तोपर्यंत माझी बंधने तुटणार नाही, माझे आजार बरे होणार नाही, माझ्या समस्या दूर होणार नाही, माझी संकटे टळणार नाही. जेव्हा मी पाप दूर करेन तेव्हा परमेश्वर माझ्या जीवनात येईल, तेव्हा प्रभू माझ्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. म्हणून प्रथम पाप आपल्या जीवनातून आपण दूर केले पाहिजे, पापांची आपण कबुली केली पाहिजे, पापांबद्दल आपण पश्चाताप केला पाहिजे. तर आपली बंधने तुटतील, आपल्या समस्या दूर होतील, आपली संकटे टळली जातील आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये उतरणार. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही निरोगी व्हावे म्हणून पापी कबूल करा. आज हे पापी आपल्याला कबूल करायचे ज्याद्वारे आपण पूर्ण निरोगी बनणार, आपले आजार, आपले विकार पूर्ण बरे होणार, आपली बंधने तुटली जाणार, आपल्या समस्या आपल्या जीवनातून दूर होणार. जेव्हा हे पापच आपण आपल्या जीवनातून दूर करणार तेव्हा देवाचा अनुग्रह आपल्यावर उतरणार, तेव्हा प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये उतरणार आणि मग आपण देवाकडे जी प्रार्थना करणार, जी मागणी करणार, ती प्रार्थना प्रभू आपली ऐकणार, ती मागणी प्रभू आपली ऐकणार. अनेक वेळा पाप आपल्या जीवनात एक अडथळा बनते, एक अडथळा बनला जातो. जीवनात आरोग्य, शांती, सुख प्राप्त करण्यासाठी अडथळा मात्र काय असते? पाप. ज्यामुळे सुख, शांती देवाकडून आपल्याला मिळत नाही, कारण पापाची भिंत मध्ये उभी असते. यशाया 59:1-3 बायबल सांगते की मात्र परमेश्वर पिता म्हणतो काय? उद्धार करत नाही इतका माझा तोकडा झालेला आहे का? ऐकू येत नाही इतका माझा कान मंद झालेला आहे का? नव्हे, तर तुमची पापे तुमच्या माझ्यामध्ये आड भिंतीप्रमाणे उभी आहे. तुमच्या पापामुळे मी तुम्हाला दर्शन देत नाही, मी तुमचे ऐकत नाही, मी तुम्हाला बरे करत नाही. बघा, जोपर्यंत माणसामध्ये पापाची भिंत आहे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचणार नाही, किंवा देव तोपर्यंत आपली प्रार्थना ऐकून आपल्याला आरोग्य देणार नाही किंवा आपली बंधने तोडणार नाही. पाप हे नेहमी माणसाच्या जीवनात देव आणि मानवामध्ये भिंतीप्रमाणे उभं असते आणि म्हणून माझी संधी प्रथम पाप काढ. तुला आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, तर पहिली गोष्ट तुला जे पाप आहे, जे वाईट आहे ते पहिलं आपल्या जीवनातून काढून टाकावं लागेल, ते प्रथम तुला आपल्या जीवनातून दूर करावं लागेल. वचन काय सांगते पहा, सूत्रसंहिता 34:12-14. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असं मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून, आपली ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. हे संधी बायबल. तुला वाटते की माझ्या जीवनात सुख असावे, तू सुखाची इच्छा बाळगते, दीर्घायुष्याची इच्छा बाळगते. असं कोण आहे की त्याला सुखच नको? प्रत्येक माणसाला वाटते मी सुखी व्हावा, समाधानी जीवन जगावा, माझ्या जीवनातल्या सर्व समस्या दूर व्हावे, माझ्या जीवनात शांती असावी. तर बायबल सांगते वाटते ना तुला तुझ्या जीवनात सुख असावं, शांती असावं, तर तुला जे सांगतो ते कर. तू आपली जीभ दुर्भाषणापासून आवर. तुझ्या तोंडून कोणाची निंदा, कोणाची चुगली, कोणाविरुद्ध वाईट शब्द निंदा कामा नव्हे. दुसरी गोष्ट, वाईटाचा तू त्याग कर. जे वाईट आहे, जे पाप आहे, जे चुकीचं आहे ते मात्र तू सोडून दे. तिसरी गोष्ट, तू देवाच्या मार्गाचे अवलंबन कर. तू देवाच्या मार्गावर चाल, म्हणजे तुला सुख मिळेल, तुला दीर्घायुष्य मिळेल, तुझे बरे होईल, तुझे कल्याण होईल, तुझा उद्धार होईल, तुझे तारण होईल. म्हणजे बायबल सांगते तू आपल्या जीवनातल्या चुका बाजूला करशील आणि परमेश्वराच्या मार्गावर चालशील, तुझं सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात होईल, तुझी प्रगती व्हायला, तुझी उन्नती व्हायला सुरुवात होईल. जेव्हा तू आपल्या जीवनातलं पाप, चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर करशील, देव तुझा उद्धार करेल. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला आरोग्य, शांती, सुख पाहिजे तर बायबल सांगते प्रथम पाप कबूल करा, पाप सोडून द्या. म्हणजे परमेश्वराचा सेवक जेव्हा आपल्यासाठी प्रार्थना करेल तेव्हा परमेश्वर आपल्या सेवकाची प्रार्थना ऐकून आपल्या प्रत्येकावर अनुग्रह करेल, आपल्या प्रत्येकाला
आशीर्वादित करेल, आपल्या जीवनामध्ये प्रभू चमत्कार मात्र घडवेल. त्यासाठी आपल्याला जे वाईट आहे, जे देवाविरुद्ध आहे, ते बाजूला करायचंय. अनेक वेळा पाप अडथळे बनतो, म्हणजे अडथळा बनले जाते, जसे की मत्ते 9:1-8 आणि मार्क 2:1-12. एका पक्षघाती माणसाला प्रभूकडे आणण्यात आले. जेव्हा त्याला घेऊन आले तेव्हा 4 माणसाने त्याला उचलून आणले होते. ही 4 माणसे त्या पक्षघाती माणसाला मात्र प्रभूकडे घेऊन आले. परंतु प्रभू ज्या घरामध्ये शिकवत होते त्या घरामध्ये त्या दरवाजाजवळ भरपूर गर्दी होती आणि या गर्दीमधून ही 4 माणसे त्या पक्षघाती माणसाला नेऊ शकत नव्हते. बघा, गर्दीमध्ये एका माणसाला प्रवेश करणं कठीण बनते. इकडे तर ही 4 माणसे त्या खाटीवर पडलेले पक्षघाती, म्हणजे 5 आणि ती खाट, म्हणजे एवढ्या लोकांना एकत्र शिरणं फार कठीण होतं त्या दरवाजातून. पहिल्या स्थिती गर्दी होती, पण या लोकांनी हिंमत मात्र हारली नाही. हे लोक डायरेक्ट वरती घरावरच चढले आणि घराची कवले काढली, छप्पर उघडलं आणि बाजेसह त्या 4 माणसाने बाजेसह त्या पक्षघाती माणसाला प्रभूकडे सोडलं. तेव्हा त्या 4 माणसाचा विश्वास पाहून प्रभूने पक्षघाती माणसाला म्हटले, मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाले. प्रभूने असं का नाही पहिला त्याला सांगितलं, धीर धर, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग? नाही, पहिला पापाची क्षमा का केली प्रभूने? आणि वचन संधी नंतर प्रभूने आरोग्य दिलं. काय सांगते? मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आणि उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. पहिला प्रभूने पापाची क्षमा केली. तू का आला होता? आरोग्यासाठी. पापाची कदाचित त्याला जाणीव पण नसेल, तो विषय पण तिकडे नव्हता. त्याला बरं व्हायचं होतं, त्याला पक्षघातातून उठायचं होतं आणि म्हणून तो प्रभूकडे आला होता. म्हणून त्या 4 माणसांनी त्याला प्रभूकडे आणलं होतं. पण प्रभूने पहिला मुद्दा कोणता मांडला? पापाची क्षमा. प्रभूने काय म्हटलं? मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. कारण पाप हे अडथळण होतं त्याच्या जीवनात. प्रभूने पहिला काय केलं? प्रभूने पहिला त्याच्या पापाची क्षमा केली, त्यांचा विश्वास पाहून. बघा, बायबल हे पण सांगते, प्रेषित 10:43 वचन सांगते की संदेश ते साक्ष देतात की प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा पण मिळते. प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा पण मिळते. 4 माणसाचा प्रभूवर विश्वास होता. ते पक्षघाती माणसाला घेऊन आले होते, त्याचाही प्रभूवर विश्वास होता आणि हा विश्वास पाहून प्रभूने त्या पक्षघाती माणसाला म्हटलं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, उठ, आपली बाज उचल आणि चाललं. पहिला पापाची क्षमा केली, कारण पापाद्वारे तो पक्षघाती बनला होता. पापाद्वारे समस्या त्याच्या जीवनात निर्माण झाली होती. प्रभूने प्रथम पापाची क्षमा केली आणि मग म्हटलं, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. आणि बायबल सांगते, लागलाच तो मनुष्य बरा झाला, आपली बाज, आपली खाट उचलून चालू लागला. आणलेल्या 4 माणसाने जाताना स्वतः एकटा चालत गेला आणि ती पण वचन संधी आला, छपरातून गेला, दारातून वरून छपरातून आला होता, पण जाताना दरवाजातून तो मात्र गेला. ते पण खाट उचलून बरा पण झाला, ताकद पण आली. ज्या पापाची क्षमा झाली, आरोग्य त्याला प्राप्त झालं. तो पक्षघात या आजारातून पूर्ण रीतीने बरा झाला. आपल्याला आरोग्य देणारा, आपल्याला बरे करणारा प्रभू आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनातून पाप काढून टाकायचे, पापाबद्दल आपल्याला पश्चाताप करायचे, म्हणजे प्रभू आपल्या जीवनात चमत्कार करणार, प्रभू आपली बंधने तोडणार. विश्वास ठेवा, आपला प्रभू येशू जिवंत देव आहे. तो अद्भुत रीतीने आपल्या जीवनात कार्य करतो, अद्भुत रीतीने आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवतो. आपली बंधने पूर्ण रीतीने प्रभू तोडून टाकतो. जर आपण खरोखर विश्वासाने प्रभूचा दावा करणार, आपापली पापे कबूल करणार, पश्चाताप करणार, आपली सारी बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. सर्व समस्या आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर होणार. म्हणून प्रथम पाप आपल्या जीवनातून काढून टाका, पापांची कबुली करा. जेव्हा ही कबुली करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी मात्र सुरुवात करणार. कारण पाप माणसाच्या जीवनात एक अडखळ निर्माण करते, अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न करते, अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करते माणसाच्या जीवनामध्ये. जेव्हा मनुष्य तेच सोडून देतो, तेच टाकून देतो, म्हणजे पापच सोडून टाकून देतो, तेव्हा देव त्याचा उद्धार करतो.
तेव्हा देव त्याच्या जीवनात येतो, प्रभू त्याच्या जीवनात येतो, प्रभू त्याला उद्धार करायला सुरुवात करतो. स्तोत्रसहित 103:3 तू तुझ्या दुष्कर्माची क्षमा करीतो आणि तू तुझे सर्व रोग बरे करतो. प्रथम प्रभू आपल्या पापांची क्षमा करीतो आणि मग आपले सर्व रोग, सर्व आजार, सर्व विकार प्रभू आपले बरे करीतो. सर्व रोगातून, सर्व विकारातून आणि सर्व आजारातून प्रभू आपल्याला मुक्ती देतो. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आणि आज जर आपण विश्वासाने प्रार्थना करणार, आपापली पापे कबूल करणार, प्रभू आपला उद्धार करायला सुरुवात करणार, प्रभू आपलं तारण करायला सुरुवात करणार, प्रभू आपल्या जीवनात कार्य करायला सुरुवात करणार. प्रथम हे पाप आपल्या जीवनातून काढून टाका, बाजूला करा आपल्या जीवनात आणि पवित्रतेच्या, धार्मिकतेच्या मार्गाचे अवलंबन करा. देवाच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. जेव्हा देवाच्या मार्गावर आपण चालायला सुरुवात करणार, देव आपल्या जीवनाला अनुग्रह आणि आशीर्वाद मात्र देणार. आपल्या जीवनात अनुग्रहाचा मात्र परमेश्वर वर्षाव करणार आणि आपल्या समस्या दूर करणार. पण योहान 5:10 एक पंगू मनुष्य जो 38 वर्षापासून पंगू होता, तळ्याच्या ठिकाणी पडलेला होता. कारण ही जी तळे होते बेतसेदा तळे, या तलावामध्ये तलावाच्या काठावर ठिकाणी अनेक आजारी लोक पडलेले असायचे. लुले, लंगडे, पांगळे असे अनेक आजारी. कारण त्या तलावात देवदूत येऊन पाणी हलवायचे आणि देवदूताने पाणी हलवल्यानंतर जो कोणी आजारी व्यक्ती त्याच्यामध्ये उतरला तर त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा व्हायचा. म्हणून तिकडे आजारी लोकांचा एक समुदाय पडलेला असायचा. पाणी हलवण्याची ती वाट पाहायचे. हा पंगू मनुष्य सुद्धा 38 वर्षापासून तिकडे पडलेला होता, आरोग्याची वाट पाहत होता. या 38 वर्षात देवदूताने अनेक वेळा पाणी हलवलं असेल, अनेक लोक त्याच्यात बरे झाले होते, पण हा बरा झाला नव्हता. का? तो पंगू होता, त्याच्यात एवढी ताकद नव्हती त्या तलावात उतरण्याची. म्हणून प्रभू जेव्हा तिथे आले तेव्हा प्रभूने ओळखलं गेले की पण बराच काळ लोटलेले. प्रभूने त्याला म्हटलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तेव्हा त्या दुखणेकराने काय उत्तर दिले, महाराज पाणी उचलते, त्या पाण्यात मला सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तेव्हा दुसराच कोणीतरी आधी उतरतो आणि बरा होऊन बाहेर पडतो. बघा तू काय म्हणतो की मात्र पाणी हलवल्यानंतर मला पहिल्यापासून त्या तलावात उतरून येण्यासाठी माझा कोणी माणूस नाही. घरच्या लोकांनी त्याला टाकून दिलं होतं. दुसरी गोष्ट, त्या तलावात अनेक लोक बरे होत होते, पण जो तो बरा होईल तो तिथे निघून जाईल, कोणी कोणाला मदत करण्यासाठी थांबत नसेल. हा पंगू मनुष्य उतरण्याच्या अगोदर दुसराच उतरायचा आणि बरा होऊन जायचा. म्हणून 38 वर्ष त्याला लोटली होती. तेव्हा प्रभूने त्याला म्हटलं, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. त्या तलावात जायची तुला गरज नाही, मी तुला जागच्या जागेत बरी करतो. उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. आणि बायबल सांगते लागलाच तो मनुष्य बरा झाला, आपली बाज उचलून चालू लागला. दुसऱ्या दिवशी तो प्रभूला मंदिरात भेटला. जेव्हा तो प्रभूला मंदिरात भेटला तेव्हा प्रभूने त्याला म्हटलं, पुन्हा पाप करू नको. 14 वचनात प्रभूने म्हटले, पुन्हा पाप करू नकोस. पुन्हा पाप करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. अगोदर केलेल्या पापामुळे 38 वर्ष तुला तळ्याच्या ठिकाणी पडावं लागलं, लाचार जीवन जगावं लागलं. तुला कोणी साथ दिली नाही, कोणी मदत केली नाही, तुझ्या लोकांनी तुला टाकून दिलं, सर्वांनी टाकून दिलं, कोणी तुला विचारलं नाही. पण मी तुला बरं केले, तर पाप करू नकोस. प्रभू म्हणतो, परत पाप करू नको, करशील तर तुझ्या पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. याचा अर्थ पापामुळे तू पंगू होता, प्रभूने त्याला क्षमा केली, प्रभूने त्याला बरं केलं, सल्ला दिला, परत पाप करू नकोस. कारण पापाद्वारे माणसाच्या जीवनात अडथळे, संकटे आणि समस्या निर्माण होतात. जेव्हा मनुष्य पापच आपल्या जीवनातून दूर करतो तेव्हा परमेश्वर त्याला अनुग्रह देतो, तेव्हा प्रभू त्याला आशीर्वादित करतो. यशाया 59:10-12 आम्ही आणल्यासारखी भीत चाचपडीत आहोत, आम्ही नेत्रहीनाप्रमाणे बनलेले आहोत, आम्ही प्रकाशाच्या
शोध करतो तर प्रकाश आमच्यापासून दूर आहे. आम्ही तारणाची आशा बाळगतो तर त्याचा पत्त्याच नाही. आम्ही अस्वलासारखी गुरगुरत आहोत कारण आमच्या प्रात बहुत आहे. आमची पाके आम्हा विरुद्ध साक्ष देते. काय सांगते बायबल? बायबल सांगते की आम्ही अंधकारासारखे का बनलेले आहोत. म्हणजे मनुष्य अंधारासारखा का बनलेला आहे? मनुष्याच्या जीवनात अंधकार आहे, प्रकाशाचा पत्त्या नाही, तारण कुठे दिसत नाही, कारण अपराध भरपूर आहे. अस्वलासारखी गुरगुरत आहोत, भुकेले तहानलेले आम्ही गरजवंत लोक, आम्ही अन्न पाण्याविना तडफडत आहोत. आम्ही लाचार बनलेले आहोत, आम्ही चाचपडत आहोत, नेत्रहीनाप्रमाणे बनलेले आहोत, कारण आमच्या अपराध भरपूर आहे. पापामुळे आज आमची स्थिती झालेली आहे, पापामुळे परिस्थिती आमची बनलेली आहे. जेव्हा वाईट आपण आपल्या जीवनातून दूर करणं, प्रभू आपला उद्धार करायला सुरुवात करणं, प्रभू आपलं तारण करायला सुरुवात करणं, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी सुरुवात करणं, प्रभू आपल्या जीवनात अनुग्रह आणि आशीर्वाद आपल्याला देणार. जेव्हा जे वाईट, जे देवाविरुद्ध आहे, जे चुकीचं आहे, जे पाप आहे, हे जेव्हा आपण बाजूला करणार तेव्हा आपली पापी कबूल करणार, आपण निरोगी होणार, आपली बंधने तुटणार, आपल्या समस्या दूर होणार, आपली संकटे टळली जाणार, अनुग्रह आशीर्वाद याचा वर्षा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार. देवाला पाप आवडत नाही, वाईट गोष्टी देवाला आवडत नाही. देव पवित्र आहे, त्याला पवित्रता आवडत आहे. आणि जेव्हा मनुष्य देवाच्या मार्गावर चालतो, देवाचे नियम पाळतो, तेव्हा देवाला तो मनुष्य आवडतो आणि देव पिता त्या मनुष्याला अनुग्रह द्यायला, आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवायला प्रभू सुरुवात करतो. म्हणून आज आपण प्रभूकडे आलेले आहोत, प्रभूच्या वचनाकडे आपण आलेले आहोत आणि प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. आणि आज प्रभूचे सेवक जे आपल्यासाठी प्रार्थना करणार, आपल्याला अनुग्रह मिळणार, आशीर्वाद मिळणार, पण त्यासाठी आज आपल्याला आपली पापे कबूल करायचे, आपल्या पापाबद्दल आपल्याला पश्चाताप करायचे. जेव्हा आपण आपली पापे कबूल करणार, कबूल करून सोडून देणार, प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये उतरणार, आपले आजार बरे व्हायला, आपले विकार बरे व्हायला सुरुवात होणार, आपली बंधने तुटली जाणार, समस्या दूर होणार, संकटे दूर होणार, अनुग्रह आशीर्वादाचा वर्षाव आपल्या जीवनात येणार. जेव्हा आपण आपली पापे कबूल करून सोडून देणार आणि प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करणार, आपल्यासाठी करण्यात आलेली प्रार्थना आपल्या जीवनात चमत्कार घडून आणणार. हालेलुया, हालेलुया.